नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मंत्रा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्याला 19 मे 2022 रोजीच्या घडामोडींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे। त्यामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत। त्यातली आपली पहिली न्यूज असणार आहे अनिल बैजल यांच्या संदर्भात। दिल्लीचे ते नायब राज्यपाल होते। ठीक आहे, दिल्लीचे नायब राज्यपाल होते, त्यांनी आता नुकताच राजीनामा दिलेला आहे। तर त्या संदर्भात आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची पर्यावरण घडामोडी दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे। 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल जे धोरण भारत सरकार राबवणार आहे, त्याचं उद्दिष्ट जे आहे ते 2030 पर्यंत साध्य करण्याचं होतं। ते आता उद्दिष्ट ते कमी करण्यात आलेलं आहे। हे वर्ष जे आहे ते चेंज करण्यात आलेलं आहे। तर त्या संदर्भात सुद्धा आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची माहिती पाहायची आहे। त्याच्यानंतर पुढचं हे अहवाल व निर्देशांकासंदर्भात जी आपली न्यूज असणार आहे। भारत सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरलेला आहे। तर 2021 या वर्षामध्ये भारताला किती रेमिटन्स भेटलेला आहे, भारत पहिल्या स्थानी असेल तर पहिले 5 देश कोणते आहेत, ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर महत्त्वाची न्यूज असणार आहे, भारतीय कापूस परिषदेची स्थापना केंद्र सरकारने केलेली आहे। तर त्या संदर्भात सुद्धा आपल्याला महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची आहे। नंतर दुसरी महत्त्वाची न्यूज आहे, फिनलंड आणि स्वीडन या देशांनी नाटो ही जी संघटना आहे किंवा मिलिटरी अलायन्स आहे, त्या संघटनेचं सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी काल अर्ज केलेला आहे। तर नाटो म्हणजे नक्की काय आहे, या नाटो संघटनेबद्दल आपल्याला सविस्तर माहिती या ठिकाणी पाहायची आहे। नंतर सगळ्यात शेवटी नेहमीप्रमाणे काही वन लाइनर आहेत महत्त्वाच्या, त्या वन लाइनर घडामोडीसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ठीक आहे, तर ह्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायच्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची, मला 2-3 दिवसापासून खूप सारे कॉल यायला लागलेले आहेत की पुढचा अंक जो आहे आपला 23वा, तो कधी येणार आहे। 1 जून नंतर आपला पुढचा अंक येईल। त्याच्यामध्ये 5 मार्चपासून 31 मे पर्यंतच्या घडामोडी असतील। ठीक आहे, हा जो अंक आहे तो 1 जून नंतर म्हणजे 4-5 जूनपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होईल मार्केटमध्ये। त्याच्यामध्ये मार्च ते मे दरम्यानच्या घडामोडीचा समावेश असेल। ठीक आहे, तर आजची आपली पहिली न्यूज ही अनिल बैजल यांच्या संदर्भात आहे। त्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे दिल्लीच्या नायब राज्यपाल पदाचा। लेफ्टनंट गव्हर्नर जे आहे दिल्लीला, लेफ्टनंट गव्हर्नर पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे दिल्लीच्या। काल 18 मे 2022 रोजी त्यांनी राष्ट्रपतीकडे आपला अर्ज म्हणजे राजीनामा पाठवलेला आहे। काही पर्सनल कारणास्तव त्यांनी हा राजीनामा दिला। ते दिल्लीचे 21वे नायब राज्यपाल होते। 2016 मध्ये त्यांची नेमणूक झालेली होती। 31 डिसेंबर 2016 रोजी दिल्लीच्या नायब राज्यपालपदी त्यांची नेमणूक झालेली होती। IAS अधिकारी आहेत ते। 1969च्या बॅचचे AGMUT या केडरचे ते अध्यक्ष आहेत। आता AGMUT म्हणजे काय, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर आणि युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश यांचं एक केडर आहे। त्या अंतर्गत त्यांची 1964 मध्ये ते त्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। ते 1969 मधले IAS अधिकारी आहेत ते। दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। केंद्रीय गृह सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय। अटल बिहारी वाजपेयी जे सरकार होतं, BJP सरकार, त्या कार्यकाळामध्ये केंद्रीय गृह सचिव म्हणून सुद्धा अनिल बैजल यांनी कार्य केलेलं आहे। आता नायब राज्यपाल काय, पॉलिटीमध्ये ही नायब राज्यपाल तुम्ही ऐकलेलंच असेल। प्रशासक आणि नायब राज्यपाल ह्या 2 कन्सेप्ट तुम्ही ऐकलेला असेल किंवा वाचलेला असेल पॉलिटीमध्ये। तर केंद्रशासित प्रदेशामध्ये राष्ट्रपती काही केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रशासक नेमतात आणि काही केंद्रशासित प्रदेशामध्ये नायब राज्यपाल नेमतात। तर दिल्ली आणि पुदुचेरी या 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये यापूर्वी नायब राज्यपाल नेमला जात होता। आता त्याच्यामध्ये जम्मू आणि काश्मीर व लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशाची भर पडलेली आहे। दिल्ली या ठिकाणी विधानसभा आहे, पुदुचेरी या ठिकाणी विधानसभा आहे, जम्मू काश्मीर या ठिकाणी सुद्धा विधानसभा आहे। तर आत्ता लक्षात ठेवायचं आहे की
राष्ट्रपतीद्वारे नायब राज्यपाल कोणत्या ठिकाणी नेमला जातो, तर दिल्ली, पुदुचेरी, जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांसाठी नायब राज्यपाल नेमला जातो. आणि जे इतर केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्यासाठी प्रशासक त्या ठिकाणी नेमला जातो. ठीक आहे. अजून एक या ठिकाणी महत्त्वाचा केंद्रशासित प्रदेश विसरलेला आहे, अंदमान आणि निकोबार. ठीक आहे. अंदमान आणि निकोबारसाठी सुद्धा त्या ठिकाणी नायब राज्यपाल नेमला जातो, हे लक्षात ठेवा. लडाख, जम्मू काश्मीर, दिल्ली, पुदुचेरी आणि अंदमान व निकोबार या ठिकाणी नेमला जातो. ठीक आहे. अनिल बैजल दिल्लीच्या नायब राज्यपाल पदाचा त्यांनी राजीनामा दिला. 31 डिसेंबर 2016 रोजी त्यांची त्या ठिकाणी नेमणूक झालेली होती. 1969च्या बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. दिल्ली विकास प्राधिकरणाचे ते उपाध्यक्ष होते आणि केंद्रीय गृह सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आहे इथेनॉल मिश्रित पेट्रोल संदर्भात. 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे उद्दिष्ट 2025 पर्यंत साध्य करण्यासाठी एक आपलं जे जैव इंधन धोरण होतं, केंद्र सरकारने जैव इंधन धोरण जाहीर केलं होतं. कधी केलं होतं? 2018 मध्ये. ठीक आहे. केंद्र सरकारने 2018 मध्ये जे काही जैव इंधन धोरण जाहीर केलेलं आहे, तर त्या धोरणाअंतर्गत 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. ते आता जे उद्दिष्ट आहे ते 2025 पर्यंत साध्य करण्याचं ठेवण्यात आलेलं आहे. त्यानुसार 18 मेला केंद्र शासन म्हणजे जे काही केंद्रीय कॅबिनेट मंत्रालय आहे, तर या धोरणामध्ये बदल करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलचं उद्दिष्ट 2025 पर्यंत साध्य करायचं आहे. पूर्वी जे होतं 2030 पर्यंत उद्दिष्ट होतं आणि जैव इंधन धोरण 2018 अंतर्गत हे त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. राष्ट्रीय जैव इंधन धोरण 2018 मध्ये सुधारणा करण्यास केंद्रीय कॅबिनेटने त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. हे धोरण 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल. म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून हे टप्प्याटप्प्याने 20% जे काही इथेनॉल मिश्रण आहे पेट्रोलमध्ये ते लागू केलं जाईल आणि 2025 पर्यंत पूर्णपणे ते साध्य केलं जाईल असं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठरलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला E20 इंधन असे एक कन्सेप्ट विचारली जाऊ शकते. E20 नक्की काय आहे? तर E20 इंधन म्हणजे काय किंवा E100 इंधन म्हणजे काय असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. याचा अर्थ होतो इथेनॉल आणि ह्या 20चा अर्थ होतो 20%. म्हणजे ज्या पेट्रोलमध्ये इथेनॉल 20%चं मिश्रण असतं त्याला E20 इंधन म्हटलं जातं आणि राहिलेलं 80% जे आहे त्याला त्यामध्ये पेट्रोलचा समावेश असतो. म्हणजे 80% पेट्रोल आणि 20% इंधन असेल, इथेनॉल असेल, तर त्याला E20 इंधन असं म्हणून ओळखलं जातं. मागच्या वर्षी तुम्ही E100 नावाचा एक प्रायोगिक प्रकल्प सुरू केलेला आहे, तो ऐकलेला असेल. आपल्या इयरबुकमध्ये याच्याविषयी माहिती चांगल्या प्रकारे दिलेली आहे. तर E100 प्रकल्प पुणे शहरामध्ये केंद्र सरकारने प्रायोगिक तत्वावर सुरू केलेला आहे. आता E100चा या ठिकाणी E100चा अर्थ काय असणार आहे? 100% इथेनॉलवर चालणारं इंधन असणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. तर 5 जून 2021 रोजी हा प्रायोगिक प्रकल्प E100 इथेनॉल किंवा E100 इंधनाचा प्रायोगिक प्रकल्प पुणे शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झाला. 5 जून हा जो दिवस आहे तो पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. मागच्या वर्षी 5 जूनला पुणे शहरामध्ये E100 इंधन प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू केला. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता इथेनॉल मिश्रणाचा फायदे काय आहे? तर तुम्ही जर बघितलं तर पहिला फायदा काय आहे की जे काही कार्बन मोनॉक्साईड असेल, हायड्रोकार्बन्स असतील, हे जे उत्सर्जन आहे ते कमी होतं. म्हणजे याचं उत्सर्जन कमी होतं, हे पहिला फायदा आहे इथेनॉल मिश्रणाचा. दुसरा फायदा काय आहे? जे काही इथेनॉल आहे हे जैव इंधन आहे. ठीक आहे. इथेनॉल काय आहे? जैव इंधन आहे. ते कशापासून बनतं? ऊस किंवा जे काही मका, हे जे काही पिकं आहेत त्याच्यापासून मिळतं. म्हणून याचं
उत्पादन जे आहे ते शेतकरी वाढवू शकतात आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, तिसरा फायदा याचा काय असणार आहे की जे भारत जवळपास 85% आपलं जी काही तेलाची गरज आहे ते आयातीतून आयात करून भागवतं. तर ही आयात या ठिकाणी कमी होईल. ठीक आहे, हे फायदे सुद्धा लक्षात ठेवा. बऱ्याचदा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की इथेनॉल मिश्रित पेट्रोल मध्ये इथेनॉलचं म्हणजे फायदा काय नक्की. तर जे काही उत्सर्जन होतं आपलं इंधन ज्वलनातून, जे काही घातक वायू बाहेर पडतात, कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा हायड्रोकार्बन्स असेल किंवा नायट्रोजन डायऑक्साईड असेल, हे वेगवेगळे जे काही घातक विषारी वायू बाहेर पडतात ते कमी होईल प्रमाण त्याच्यामुळं. नंतर दुसरं, ऊस, मका किंवा इतर ज्वारी वगैरे यापासून सुद्धा इथेनॉल बनवलं जातं. त्या पिकांचं उत्पादन वाढून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होऊ शकतं. तिसरा फायदा महत्त्वाचा, तेलाची आयात कमी होईल. तेलाची आयात कमी झाल्यामुळे भारताचं जे काही परकीय चलनसाठा आहे तो सुद्धा बचत होईल. भारत खूप मोठ्या प्रमाणावरती परकीय चलनसाठा ह्याच्यावरती हे करत असतो, खर्च करत असतो तेलाच्या आयातीवरती. आत्ता जो काही भारताचा परकीय साठा, चलनसाठा कमी होत आहे त्याचं प्रमुख कारण हेच आहे की तेलाच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्याच्यावरती भारत खूप मोठ्या प्रमाणावरती परकीय चलनसाठा जो काही भारताकडे आहे तो खर्च करत आहे. तर हे सगळे कारणं आहेत. ठीक आहे, तर इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी आत्ता जे नवीन उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे. 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलचं उद्दिष्ट 2025 पर्यंत साध्य करायचं आहे. याच्यापूर्वी 2030 पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याचं धोरण त्या ठिकाणी होतं आणि राष्ट्रीय जैव इंधन धोरण भारताने 2018 मध्ये जाहीर केलं. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आत्ता म्हणजे 18 मेला कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे. हे धोरण 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आपलं न्यूज ही अहवाल व निर्देशांक या संदर्भात आहे. भारत सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरलेला आहे. रेमिटन्स म्हणजे काय, जे काही भारतीय लोक आहेत परदेशामध्ये जाऊन काम करतात ते लोक जेव्हा भारतामध्ये आपल्या कुटुंबियांना पैसे पाठवतात, जे काही त्यांनी कमवलेलं उत्पन्न आहे ते जे भारतामध्ये पाठवतात त्याला रेमिटन्स असं म्हटलं जातं. तर भारत हा जगामध्ये रेमिटन्स प्राप्त करणारा पहिल्या क्रमांकाचा देश आहे किंवा सर्वात जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा देश आहे. अहवाल जो आहे तो स्थलांतर आणि विकास संक्षिप्त या शीर्षकाचा अहवाल नुकताच जागतिक बँकेने जाहीर केलेला आहे. या रेमिटन्सबद्दल जे काही अहवाल असेल, आकडेवारी असेल, ते कोण जाहीर करतं, जागतिक बँक जाहीर करते. त्या अहवालाचं शीर्षक काय आहे, स्थलांतर आणि विकास संक्षिप्त असं त्या ठिकाणचं शीर्षक आहे अहवालाचं. 2021 मध्ये भारताला 89.4 अब्ज डॉलरचा रेमिटन्स प्राप्त झालेला आहे. म्हणजे जे काही परदेशामध्ये लोक, भारतीय लोक असतील, भारतीय वंशाची लोक असतील, जे काही उत्पन्न त्या ठिकाणी कमवतात ते भारतात पाठवतात, त्याला रेमिटन्स म्हटलं जातं. असं 2021 मध्ये 89.4 अब्ज डॉलरचा रेमिटन्स त्या ठिकाणी भारतामध्ये त्या लोकांनी पाठवलेला होता. 2020चा जर विचार केला तर 82.73 अब्ज डॉलरचा रेमिटन्स त्या ठिकाणी पाठवला होता. आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि पहिले 5 देश जर बघितलं तर या ठिकाणी पहिला भारत आहे, नंतर दुसऱ्या क्रमांकावरती मेक्सिको, नंतर चीन, फिलिपाईन्स आणि इजिप्त या देशांचा क्रमांक लागतो. ठीक आहे, हे क्रम लक्षात ठेवा. पहिल्या क्रमांकावरती भारत आहे, दुसऱ्या क्रमांकावरती मेक्सिको आहे, नंतर चीन, फिलिपाईन्स आणि इजिप्त या देशांचा त्या ठिकाणी क्रमांक लागतो. महत्त्वाची न्यूज आहे, लक्षात ठेवा. स्थलांतर आणि विकास संक्षिप्त नावाचा अहवाल कोणी जाहीर केला, जागतिक बँकेने जाहीर केला. त्याच्यामध्ये रेमिटन्स संदर्भात विविध देशांची क्रमवारी जाहीर केली जाते. त्याच्यामध्ये भारत पहिल्या स्थानी आहे आणि 2021 मध्ये भारताला 89.4 अब्ज डॉलरचा रेमिटन्स प्राप्त झालेला आहे. भारत पहिल्या स्थानी आहे, नंतर मेक्सिको, चीन, फिलिपाईन्स आणि इजिप्त या देशांचा क्रमांक लागतो. ठीक आहे, पुढची आजची महत्त्वाची न्यूज आहे, भारतीय कापूस परिषदेची स्थापना झालेली आहे किंवा कॉटन काउन्सिल ऑफ इंडिया.
कॉटन काउन्सिल ऑफ इंडियाची केंद्र सरकारने स्थापना केलेली आहे किंवा भारतीय कापूस परिषदेची स्थापना केलेली आहे. सुरेश भाई कोटक यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद स्थापन केली, हे लक्षात ठेवायचं आहे. याची पहिली बैठक 28 मे 2022 रोजी होणार आहे. याचा उद्देश जर बघितला तर कापूस आणि धाग्याच्या किमतीशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे आणि जे काही कापड उद्योग आहे किंवा कापूस संबंधित उद्योग असतील तर त्याच्यामध्ये काही सुधारणा सुचवणे हे या परिषदेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाची न्यूज आहे. भारत कापूस परिषद किंवा कॉटन काउन्सिल ऑफ इंडिया कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली? सुरेश भाई कोटक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली आहे. 28 मे 2022 रोजी पहिली बैठक त्या ठिकाणी होणार आहे. कापूस आणि धाग्याच्या किमतीशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे हे यामागचं उद्दिष्ट आहे. कापूस लागवडीचा जर आता कापसाचा जर विचार केला तर लागवडीचा जर विचार केला कापूस लागवडीचा तर भारत कापूस लागवडीमध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे आणि उत्पादनाचा विचार केला तर चीन हे कापूस उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे कापूस लागवडीचा विचार केला देशामध्ये तर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. लागवडीचं क्षेत्रफळ जे असेल त्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळावरती कापूस लागवड केली जाते आणि उत्पादनाचा विचार केला तर गुजरात पहिल्या स्थानी आहे. सर्वात जास्त कापूस कोणत्या राज्यात उत्पादन होतं तर गुजरात हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आहे नाटो या संघटनेसंदर्भात. फिनलंड आणि स्वीडनने नुकतेच 18 मे 2022 रोजी नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केलेला आहे. तर त्या संदर्भात आपल्याला नाटोबद्दल या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. त्याआधी सगळ्यात आधी पार्श्वभूमी बघूयात की का यांनी अर्ज केलेला आहे. तर आता जे काही युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध चालू आहे तर युक्रेन नाटोचं सदस्यत्व घेण्यासाठी आग्रही होता आणि त्याचा विरोध रशियाचा खूप मोठा होता त्या सदस्यत्वाला युक्रेनच्या आणि त्याच्याच ह्याच्यातून युक्रेनवरती रशियाने हल्ला केलेला आहे. मग आता रशियाच्या बॉर्डरवरती जे काही देश असतील वरती युरोपियनमधले नॉर्डिक देश असतील किंवा रशियाचे शेजारील देश असतील ते सध्या त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भयभीत असं वातावरण आहे. त्याच भीतीच्या पोटी स्वीडन आणि फिनलंडने नाटोचं सदस्यत्व स्वीकारण्यासाठी अर्ज केलेला आहे. जर यांनी नाटोचं सदस्यत्व स्वीकारलं तर या देशामध्ये जे काही नाटोचे इतर देश आहेत सध्या 30 सदस्य देश आहेत या देशांचं संरक्षण करू शकतात. जर भविष्यामध्ये रशियाने आक्रमण केलंच तर नाटो सदस्य जे असतील ते आपलं सैन्य या फिनलंड किंवा स्वीडनमध्ये पाठवू शकतील आणि त्या ठिकाणी त्या देशाचं संरक्षण होईल. या हेतूने या देशांनी अर्ज दाखल केलेला आहे नाटोसाठी. दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून एक या ठिकाणी लक्षात घ्या, तुर्की मात्र या दोन देशाच्या नाटो सदस्यत्वासाठी खूप मोठ्या प्रमाणात विरोध करत आहे. तुर्की हा नाटोचा सदस्य देश आहे. तुर्की नाटोचा सदस्य देश आहे. तुर्की मात्र फिनलंड आणि स्वीडनला नाटोचं सदस्यत्व देण्यासाठी विरोध करत आहे. तर त्याचं प्रमुख कारण काय आहे की तुर्की विरोध करण्याचं प्रमुख कारण आहे कुर्दिश नावाचा एक समुदाय, कुर्दिश दहशतवादी. तुम्ही पेपरमध्ये कुर्दिश दहशतवादी वगैरे हे बाबी ऐकलेल्या असतील पूर्वी. तर तुर्कीमध्ये जे काही दहशतवाद घडून येतो त्याला हे कुर्दिश दहशतवादी कारणीभूत आहेत आणि फिनलंड आणि स्वीडनचा यांना खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे. तर त्यासाठी त्या प्रमुख कारणास्तव तुर्की सध्या या देशांचं नाटोमध्ये सामावून घेण्यासाठी विरोध करत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे काही नाटोचे सदस्य असतील प्रत्येक सदस्यांनी मान्यता दिली तरच नवीन सदस्य नाटोमध्ये सामील होऊ शकतो. सध्या 30 देशापैकी 29 देश जरी त्यांच्या सदस्यत्वासाठी तयार असले तरी तुर्की मात्र त्या ठिकाणी एक देश तयार नाही. त्यामुळे या दोन देशांना त्या ठिकाणी सदस्यत्व मिळू शकत नाही. तुर्कीचं म्हणणं एवढंच आहे की जे काही 33 दहशतवादी या दोन देशामध्ये आश्रय घेत आहेत त्यांचं प्रत्यार्पण तुर्कीकडे करावं किंवा ते जे काही 33 दहशतवाद्यांना या देशांनी आश्रय दिलाय तर त्या 33 दहशतवाद्यांना तुर्कीकडं
सोपवावं, त्याच्यानंतर तुर्की त्यांच्या सदस्यत्वाबद्दल विचार करेल असं तुर्कीचे पंतप्रधान त्यांनी घोषित केलेले आहे. हा एक पार्श्वभूमीचा मुद्दा झाला. आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की नक्की संघटना काय आहे, नाटो ही संघटना काय आहे याबद्दल माहिती घेऊयात. फॅक्च्युअल माहिती त्या ठिकाणी बघायची आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हे एक लक्षात ठेवा, तुर्की विरोध का करते तर कुर्दिश दहशतवाद्यांना त्या देशांचा सपोर्ट आहे आणि त्यामुळे तुर्की विरोध करते, बाकी काही नाही. त्याच्यानंतर 18 मे 2022 रोजी फिनलंड आणि स्वीडनने नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. आता नाटोचा फुल फॉर्म जर बघितला तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असं नाटोचा फुल फॉर्म आहे. आता ही संस्था जी स्थापन झाली 4 एप्रिल 1949ला स्थापन झाली. जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं, दुसरं महायुद्ध संपल्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये जे काही शीत युद्ध चालू झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती या संघटनेची स्थापना झाली. सोव्हिएत युनियनला विरोध करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन झालं. 4 एप्रिल 1949 मध्ये याच्यावरती स्वाक्षरी करण्यात आली. सुरुवातीला 12 देश सदस्य होते, आता 30 देश सदस्य आहेत. याचं मुख्यालय जर बघितलं तर ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स या ठिकाणी नाटोचं मुख्यालय आहे. लष्करी युती आहे ही, म्हणजे लष्करी आघाडी आहे. या देशांमध्ये समजा आता 30 देश आहेत, 30 देशापैकी कोणत्याही एका देशावरती परकीय राष्ट्राने जर आक्रमण केलं तर 30च्या 30 देश त्याचा प्रतिकार करू शकतात. आपली आर्मी जे काही असेल, लष्कर असेल, त्या तिसऱ्या तिरहित देशाविरुद्ध लढाई लढू शकतात. त्याच्यापैकी 30 देशापैकी 28 हे युरोपियन देश आहेत आणि उत्तर अमेरिकेतलं अमेरिका आणि कॅनडा हे देश सदस्य आहेत. 30 पैकी 28 हे युरोपियन कंट्रीज आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. नंतर अधिकृत भाषा जर बघितलं तर इंग्रजी आणि फ्रेंच अशी या संघटनेची अधिकृत भाषा आहे. सध्या महासचिव कोण आहेत? जेन्स स्टोल्टनबर्ग हे सध्या नॉर्वेचे पॉलिटिशियन आहेत. जेन्स स्टोल्टनबर्ग हे सध्या नाटोचे महासचिव आहेत. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या 2 देशांनी नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला तर फिनलंड आणि स्वीडन हे 2 नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नाटोचा फुल फॉर्म काय आहे? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. स्थापना कधी झाली? 4 एप्रिल 1949ला स्थापना झालेली आहे. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय आहे. लष्करी युती आहे ही, मिलिटरी अलायन्स आहेत. 29 देश याचे सध्या सदस्य आहेत. इंग्रजी आणि फ्रेंच ही याची अधिकृत भाषा आहे. जेन्स स्टोल्टनबर्ग नॉर्वेचे जे काही राजकीय व्यक्ती आहेत ते सध्या या संस्थेचे महासचिव आहेत. ठीक आहे, पुढचं काही आजच्या महत्त्वाच्या वन लाइनर घडामोडी आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली वन लाइनर न्यूज आहे, भारत जर्मनीला मागे टाकून जगातील 4थ्या क्रमांकाची ऑटोमोबाईल बाजारपेठ बनलेली आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा. जगातील 4थ्या क्रमांकाची ऑटोमोबाईल्स बाजारपेठ बनलेली आहे. याच्यामध्ये पहिला बाजारपेठ कोणती असणार आहे? चीन ही जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती अमेरिका आहे. तिसऱ्या क्रमांकावरती जपान आहे आणि आता 4थ्या क्रमांकावर भारत आलेला आहे आणि 5वा साहजिकच कोण असणार? जर्मनी. हे देश लक्षात ठेवा. भारत हा जगातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऑटोमोबाईल बाजारपेठ ठरलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती चीन आहे, दुसऱ्यावरती अमेरिका, नंतर जपान, नंतर भारत आणि जर्मनी असा त्यांचा क्रम लागतो. ठीक आहे, पुढची महत्त्वाची न्यूज आहे, दक्षिण कोरियाने गतविजेत्या चीनला हरवून दुसऱ्यांदा उबर कप जेतेपद पटकावलेलं आहे. बॅडमिंटन स्पर्धा आहे ही. बॅडमिंटन स्पर्धा उबर कप ही दक्षिण कोरियाने चीनला हरवून जिंकलेला आहे. बँकॉक या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे. आता कालपरवाच आपण बघितलेला आहे थॉमस कप.
भारताने पहिल्यांदाच थॉमस कप जिंकलेला आहे बॅडमिंटनचा. त्याच ह्याच्यावरती महिलांसाठी उबर कप ही स्पर्धा पार पडलेली आहे बँकॉक थायलंड या ठिकाणी, आणि त्याचं विजेतेपद दक्षिण कोरियाने पटकावलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 17 मे 2022 रोजी राजस्थानमधील कोटा येथे सुपोषित मा या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. ही सुद्धा महत्त्वाची न्यूज आहे. जे काही आपले लोकसभा अध्यक्ष आहेत ओम बिर्ला, ओम बिर्ला यांनी 17 मे 2022 रोजी राजस्थानमधील कोटा या ठिकाणी सुपोषित मा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे, किंवा त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याचं केलेलं आहे. ही पहिला टप्पा जो होता कोटा याच ठिकाणी सुरुवात झालेला होता 1 मार्च 2020 रोजी. ही सुद्धा तारीख लक्षात ठेवा. सुपोषित मा अभियान 1 मार्च 2020ला सुरू झालं राजस्थानमधील कोटा या ठिकाणावरून. आता नंतर दुसरा टप्पा सुद्धा त्याच ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे 17 मे 2022 रोजी. ठीक आहे. हे काही महत्त्वाचे वनलायनर आहेत. भारत जर्मनीला मागे टाकून 4थ्या क्रमांकाची ऑटोमोबाईल बाजारपेठ ठरली. पहिल्या स्थानी चीन आहे, नंतर अमेरिका, जपान, भारत, जर्मनी असा क्रमांक लागतो. दक्षिण कोरियाने चीनला हरवून उबर कपचे जेतेपद मिळवलेलं आहे. जे काही दक्षिण कोरियाची महिला टीम आहे त्यांनी उबर कप त्या ठिकाणी जिंकलेला आहे. बॅडमिंटन स्पर्धा आहे बँकॉक येथे पार पडली. थॉमस कप जो पुरुषांचा वर्ल्ड कप होता तो भारताने पहिल्यांदाच जिंकलेला आहे. त्याच धर्तीवरती स्त्रियांची ही स्पर्धा ठिकाणी बँकॉक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर 17 मे 2022 रोजी राजस्थानमधील कोटा या ठिकाणी सुपोषित मा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या जे काही 19 मे 2022च्या घडामोडी आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे आभार. नवीन असाल चॅनलला तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला जर माहीत नसेल तर टेलिग्रामवरती MPSC मंत्रा नावाचं चॅनल आहे, किंवा इन्स्टावरती MPSC मंत्रा नावाचंच पेज आहे, तिथे सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. त्या ठिकाणी चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे इन्फोग्राफिक्स असतील ते आपण पोस्ट करत असतो. आपला जो काही 23वा अंक आहे तो साधारणतः 4 जूनपर्यंत उपलब्ध होईल. त्याच्यामध्ये जवळपास 5 मार्चपासून ते 31 मेपर्यंतच्या घडामोडी असतील. महत्त्वाचा आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा तुम्हाला नक्की फायदा होईल, हे तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.